हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, आज बनवणार आहे बोंबीलची चटणी. तर बोंबीलच्या चटणीसाठी ना मी इथे बोंबील घेतलेत आणि आता मी कढईमध्ये त्याला छान असं फ्राय करत आहे. तर कारण की यातली जी काही रेती माती जे काही असते खडा खटा ते सगळं निघून जातो. तर त्याच्यामुळे आपल्याला ह्याला ना सर्वात प्रथम असं भाजून घ्यायचं आहे, नाही तर खाताना कचकच आवाज म्हणजे लागतं ते. तर इथे ना माझे बोंबील छान असे भाजून झालेले आहेत. आता मी त्यामध्ये ना पाणी टाकलं आहे गरम आणि गॅससुद्धा मी बंद केला आहे. तर थोडा वेळ ना मी ह्याला गरम पाण्यामध्ये असंच भिजू देणार आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुणार आहे. तर इथे ना चटणी बनवण्यासाठी मी हिरवी मिरची, लाल मिरची, लसूण आणि आहे ना कोथिंबीर घेतलेली आहे. तर इथे गॅसवर मी आहे ना पॅन ठेवलं आहे. पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे, जास्त तेल टाकायचं आहे आणि आपल्याला लसूण, मिरची, कोथिंबीर आहे ना हे छान असं आहे ना फ्राय करून घ्यायचं आहे. तर अगदी लसूणचा मिरचीचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ह्याला चांगलं फ्राय होऊन द्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी मिरची आणि लसूणचा रंग आहे ना छान असा चेंज झाला आहे, म्हणजे खरपूस असं भाजून झालेलं ते सुद्धा. आणि आता ह्यामध्ये आहे ना मी थोडे थोडे असे ना मोठ्या मोठ्या मिरच्या तर मी ना तुकडे केले नव्हते, तर ते छान भाजल्यामुळे ना तुकडेसुद्धा छान होतात ते. आणि आता ह्यामध्ये मी टाकली आहे कोथिंबीर. तर कोथिंबीरसुद्धा आपल्याला तेलामध्ये मस्त अशी फ्राय करून घ्यायची. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं फ्राय झालं आहे आणि आता मी ना हे सगळं एका प्लेटामध्ये काढून घेते. त्यानंतर मी ह्यामध्ये ना बोंबील टाकणार. तर बोंबीलला आहे ना मी छान स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ह्यालासुद्धा आहे ना आपण छान तेलात असं फ्राय करून घेणार आहोत. अगोदर आपण प्रोसिजर केली की पहिले भाजून घेतले, आता तेलामध्ये आपण ह्याला छान फ्राय करून घ्यायचे आणि त्याआधी ना स्वच्छ पाण्यात 2-3 पाण्याने ह्याला धुवून काढायचं आहे, कारण ह्यातली जी रेती बिती असते ना ती सगळी निघून जाते. त्यानंतर मी यामध्ये टाकली आहे हळद आणि मीठ. तर मीठसुद्धा आपल्याला थोडंसं टाकायचं आहे, कारण बोंबील हे थोडेसे खारटच असतात, त्यामुळे आपल्याला चवीपुरतंच मीठ टाकायचं आहे. आणि बघा किती छान असे फ्राय झाले तेलामध्ये. प्रत्येक बोंबल्याला तेल हळद लागलेली आहे. तरी ना ह्याचा टेस्ट एकदम इतका भारी लागतो ना फ्रेंड्स, तुम्ही नक्की बनवून बघा. आणि हे सुद्धा बोंबील आहे ना मी आता काढून घेते. फ्रेंड्स, स्पर्श मॉमीज फूड लॅब जर तुम्हाला आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही किंवा लाईक करत नाही. प्लीज प्लीज लाईक करा, जेणेकरून माझे व्हिडिओज आहेत ना सर्वीकडे पोचतील आणि ते सुद्धा मला भरभरून त्यांचे मत देतील. तर इथे बघा मी आहे ना जिरे टाकायचं विसरली होती, तर जिरेसुद्धा मी इथे आहे ना तेलामध्ये फ्राय करून घेतलेत आणि आता गॅस बंद केला आहे. आता माझ्याकडे ना खलबत्ता नव्हता, तर मी ना हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेणार आहे. आणि मिक्सरच्या भांड्यात मी ना हे छान याचा ठेचा आपला होतो. तर आपल्याला ना ह्याला दरदरीतच वाटायचं आहे, जास्त असं पातळ पेस्ट टाईप काहीच करायचं नाही, मुळात होतच नाही पेस्ट. आणि छान अशी याची भाजी होते, चटणी होते. तर बघा इथे छान अशी चटणी झाली आणि तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. चला मग, बाय बाय.